पापलेट उत्पादनाच्या अनुषंगाने समाज माध्यमात उपस्थित चर्चेबाबत माझे निवेदन आहे। अध्यक्ष महोदय, राज्य शासनाने शासन निर्णय दिनांक 5/9/2023 अन्वये सिल्वर चांदेरी पापलेट पॅम्पस अर्जेंटियस हा मासा राज्य मासा म्हणून घोषित केला आहे। या मत्स्य प्रजातीचा जतन करणं, सागरी परिसंस्थेचे जतन, लहान मासळीच्या मासेमारीला आळा घालणे तसेच भावी पिढीसाठी मत्स्य साठेचे संवर्धन करणे यासाठी राज्य मासा घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। शाश्वत मासेमारीच्या दृष्टीने लहान मासे पकडण्यास प्रतिबंधित करण्याकरिता सागरी कायदा अंतर्गत 54 मासळी प्रजातींकरिता शासन आदेश दिनांक 2/11/2023 अन्वये किमान कायदेशीर आक्रमण MLS निश्चित केले आहे। यामध्ये पापलेटचाही समावेश आहे, जेणेकरून मासळीने एकदा प्रजनन करणे गरजेचे आहे। त्याचे किमान कायदेशीर आक्रमण 134 मिलीमीटर TL निश्चित करण्यात आलेले आहे। पापलेट संवर्धनासाठी प्रजनन माशांचा व लहान माशांची मासेमारी टाळण्यासाठी दरवर्षी दिनांक 1 जून ते 23 जुलै या कालावधीत मासेमारी बंद कालावधी राबवण्यात येतो। महाराष्ट्र राज्याच्या किनारी क्षेत्रात मत्स्य प्रजातीची परिसंस्था हॅबिटॅट अँड इकोसिस्टम निर्माण होण्याच्या दृष्टीने 182 विविध ठिकाणी, त्यापैकी पालघर जिल्ह्यात 37 व ठाणे जिल्ह्यात 10 ठिकाणी कृत्रिम भिंतीचे पाखरण आर्टिफिशियल रीफ डिप्लॉयमेंट करण्यात आले आहे। मी सभागृहाच्या निदर्शनात आणू देतो की सन 2023-24 मध्ये राज्याचे पापलेट मत्स्य उत्पादन 13,333 मेट्रिक टन व सन 2024-25 मध्ये 16,388 मेट्रिक टन झाले आहे। सन 2023-24 या वर्षाच्या तुलनेत सन 2024-25 मध्ये मत्स्य उत्पादन 3,055 मेट्रिक टनाची वाढ झाली आहे। राज्यात पापलेट मासळीच्या मत्स्य उत्पादनात वाढ झाली असून किमान कायदेशीर आक्रमणाचे पालन करून 134 मिलीमीटर वरील पापलेटचे मासेमारी करता येणार आहे। शासन पापलेट संवर्धनाबाबत सकारात्मक असून विविध उपाययोजना आखत आहे। धन्यवाद।